हॅलो, नमस्कार. क्रिएटिव्ह पूजामध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रकारची फुलं कशी बनवतात हे दाखवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्वंदीच्या फुलांपासून सुंदर असा हार दाखवणार आहे आणि जास्वंदीच्या फुलांसोबत मी ह्यात दुर्वा पण ऍड केल्या आहेत. तर जास्वंदीची फुलं आणि दुर्वा यूज करून कसा सुंदर असा हार तयार करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर यंदाच्या गणेश चतुर्थीला स्वतःच्या हाताने जर गणपती बाप्पाला हार बनवून घालायचा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्वतःच्या हाताने आपल्या गणपती बाप्पासाठी सुंदर असा दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलांचा हार नक्कीच ट्राय करून बघा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जास्वंदीचा हार करण्यासाठी सगळ्यात पहिला मी इथे जास्वंदीची स्मॉल साईज मध्ये फुलं घेतली आहेत. जर तुम्हाला ही फुलं कशी बनवतात हा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकतात. मी वरती आय बटनवर त्याची लिंक पण देईन. ओके, आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी जास्वंदीच्या फुलांची लिंक शेअर करेन. तर मी ही स्मॉल साईजची 7 फुलं घेतली आहेत. त्यानंतर इथे मी दुर्वा तयार करून घेतल्यात. आता दुर्वा तयार करणं काहीच कठीण नाहीये. मी थोडक्यात तुम्हाला सांगते. एका पाईप क्लिनरचे 4 पीस करायचे, त्यातले 3 पीस असे एकत्र घेऊन ट्विस्ट करायचे आणि ही साईडची टोकं आहेत ना ती कैचीने थोडंसं असं कट करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी ह्या दुर्वा तयार केल्या आहेत. तरी तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच एक शॉर्ट व्हिडिओ दुर्वा कशा तयार करतात त्यावर तयार करेन. ओके, तर ह्या दुर्वा या प्रकारे मी तयार केलेले आहेत आणि आपल्याला हे असे गोल्डन कलरचे मणी लागतील आणि इथे व्हाईट कलरचे मी मोती घेतले आहेत. आता व्हाईट कलरचे मोती माझ्याकडे मोठी साईज मध्ये नव्हते त्यामुळे मी इथे बारीक घेतले आहेत. तुम्हाला समजा मोठी साईज मिळाली तर बेस्टच आहे. ओके, तर मी इथे छोटे मणी यूज करणार आहेत कारण माझ्याकडे नव्हते त्यामुळे. आता सगळ्यात पहिला आपल्याला सुईत सिंगल पदरी धागा घालून घ्यायचा. हा बघा सिंगल पदरी आहे इथे. त्यानंतर एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि बॅक साईडने बघा फुलाच्या बॅक साईडने बरोबर सुई पास करून घ्यायची आहे. सुई पास करून घेतल्यानंतर इथे खाली मी आधीच गाठ मारून ठेवली होती तरी पण आहे ना मी इथे सेक्युअर करून घेते कारण गाठ सुट्टा कामा नये त्यामुळे एक गाठ अशी मारून घेते म्हणजे हे पूर्ण सेक्युअर होऊन जाईल. आता मी यात मनी घालणार आहे. तर सगळ्यात पहिला इथे मी व्हाईट मनी घालेन. तर मी इथे व्हाईट मोती घालून घेते. तर इथे मी ना 15 मनी घालून घेतलेत. मनीची साईज छोटी आहे त्यामुळे मला 15 मनी लागलेत. जर तुम्ही मण्यांची साईज मोठी घेतली तर तुम्हाला कमीच लागतील. ओके, तर तुम्ही आहे ना असं थोडे इथे थोडे मनी घालून पुन्हा इथे मध्ये गोल्डन घालून पुन्हा वेगळं करू शकतात. गोल्डन मनी मी घालणारच आहे पण मी इथे मध्यावर बरोबर दुर्वा लावणार आहे ना मग त्यामुळे मी इथे पहिला 15 मनी घालेन आणि पुन्हा 6 मनी व्हाईट घालेन. पहिला 15 घातले आता 6 घालेन, व्हाईटच घालेन, मध्ये मी कुठलाच नाही घालणार आहे. आता हे मनी घातल्यानंतर इथे बघा मी एक छोट्या साईजचा गोल्डन मनी, एक मोठ्या साईजचा गोल्डन मनी आणि पुन्हा एक छोट्या साईजचा गोल्डन मनी असे 3 मनी टाकेन आणि त्यानंतर पुन्हा इथे मी 6 व्हाईट कलरचे मोती घेईन. हे बघा अशा प्रकारे. आणि इथे मी आता दुसरं फूल अटॅच करून घेईन.
आता दुसरं फूल अटॅच करताना ही जी पाकळी आहे ना ह्याच्या मधल्या पाकळीच्या बरोबर साईडला हे मी असं अटॅच करेन, मधल्या पाकळीच्या बरोबर साईडला डायरेक्ट असं 2 पाईप क्लीनरच्या मधूनच असं आत घालेन आणि इथे पाठी सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजेच पाठी गाठ मारून घ्यायची. आता हे गाठ मारून झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की हे मध्यावर का नाही टाकले, तर मध्यावर आहेत ना इथे मला दुर्वा टाकायचे आहेत. हे बघा इथे मी दुर्वा घालणार आहे. मग इथे समजा मी दुर्वा ठेवल्यात ना तर हे मध्यावर बरोबर दिसणार नाही, म्हणून मी हे दुर्वांसाठी ठेवलंय आणि त्यानंतर मी इथे 3 मणी टाकले आहेत. ओके, तर इथे मी असं दुर्वा लावून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून मी हे मध्यावर नाही टाकलेत, वरती टाकलेत. तर आता इथे गाठ मारून झाल्यानंतर हा दोरा कट करून घ्यायचा. तुम्ही दोरा कंटिन्यू ठेवू शकतात, पण दोरा जर कंटिन्यू ठेवला तर ते मागून फिनिशिंग चांगलं नाही दिसणार, त्यामुळे प्रत्येक वेळी दोरा कट करून घ्यायचा. आणि आता बघा सेम पुन्हा आहे ना जसं आपण इथून धागा काढलेला त्याचप्रमाणे अजून एकदा ह्याच साईडने धागा काढायचा आहे. त्याच फुलातून अजून एकदा धागा काढून घ्यायचा बाहेर. पाठून गाठ मारून घेतल्यानंतर जेवढे मणी आपण इथे घातले आहेत ना तेवढेच ह्या साईडने पण घालायचे आहेत. तर ह्या साईडला जेवढे मणी घेतलेले तेवढेच मी मणी ह्या साईडने घेतले आहेत. आणि आता बरोबर आता ह्या पाईप क्लीनरच्या या साईडला आपण स्टिच घातलेली ना, आता या पाईप क्लीनरच्या या साईडला आपण इथे स्टिच घालून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने आता ह्या पाईप क्लीनरच्या थोडं या साईडने स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं मगाशी आपण इथे लॉक केलं तसंच इथे पण लॉक करून घ्यायचं आहे. लॉक व्यवस्थित करा. लॉक झाल्यानंतर मागून धागा कट करून घ्यायचा. तर ह्या बघा ह्या पद्धतीने मी असं या साईडने घालून घेतलेलं आहे. आता सेम असंच फूल या साईडने पण मी जॉईंट करून घेईन आणि त्यानंतर तुम्हाला दाखवेन. तर इथे या प्रकारे मी खालचा भाग तयार करून घेतलेला आहे हाराचा. हे मध्यावरचं फूल आहे. तुम्हाला समजा हवं असेल तर तुम्ही इथे अजून एक पान पण ऍड करू शकता. आणि आता इथे बघा हे ना मी इथे असं स्टिक करून घेईन. आता तुम्ही म्हणाल की इथूनच डायरेक्ट मनी का नाही जोडले, तर इथून मनी जोडण्यापेक्षा ना इथून मनी जोडलेत तर सेक्युअर चांगला राहतो हार, त्यामुळे मी इथून मनी नाही जोडलेत. आणि आता मी इथे हे असे स्टिक करून घेईन. हार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी इथे दुर्वा चिकटवणार आहे ना, दुर्वा तर मी वरूनच असं चिकटवणार आहे. मग दुर्वा चिकटवतानाच मी इथे ह्या पाकळ्या पण इथे चिकटवून घेईन. ते मी तुम्हाला सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी दाखवेन कसं चिकटवणार. आता हे झाल्यानंतर ह्याच्या पुढे मी 2 फुलं ह्याच्यावर मी इथे अजून एक फूल चिकटवून घेणार. मग त्याच्यासाठी आता इथे आपल्याला मणी ओवून घ्यावे लागतील. तर आता आपण मणी ओवून घेऊया. आता इथून मणी घालण्यासाठी ही जी मध्यावरची पाकळी आहे त्याच्याबरोबर या साईडने मी इथे हे बघा अशी सुई वर काढून घेईन. सुई काढून घेताना आता 2 पाईप क्लीनरच्या मधून सुई काढली आहे ना, त्यामुळे आधीच इथे गाठ मारून सिक्युअर करून घ्यायचं. गाठ मारून झाल्यानंतर आता इथे मी 4 व्हाईट कलरचे मोती घालून घेईन. चार मोती टाकल्यानंतर गोल्डन कलरचे मणी टाकेन. गोल्डन कलरचा एकच मणी घालेन. त्यानंतर पुन्हा 4 मोती. आता मी इथे 8 मोती घालेन. कारण 4 आणि 4च्या मध्ये मला दुर्वा घालायचे आहेत ना, त्यामुळे मी 8 मोती घालेन आणि 4 आणि 4च्या मध्ये बरोबर मी दुर्वा लावेन.
8 मोती घातल्यानंतर पुन्हा एक गोल्डन मनी आणि पुन्हा 4 मोती. मोती तुम्हाला आवडतील ना तसे घालू शकता. तुम्हाला कमी जास्त पाहिजे असतील तर कमी जास्त पण करू शकता. आता हे झाल्यानंतर आता हे बघा, ह्याच्यामध्ये इथे मी दुर्वा लावणार आहे म्हणून मी या प्रकारे घातले तिथे मणी. ओके, तर आता हे एवढं झाल्यानंतर आता पुढची पाकळी आपण ह्याला जॉईंट करून घ्यायची. पुढची पाकळी जॉईंट करताना हे पान आहे ना त्याच्याच इथे, म्हणजे आता ह्या पानाच्या साईडला इथे मी मणी घातलेत ना, मग ही पाकळी जोडताना पण ह्या पानाच्या या साईडलाच घालायचे. दोरा घालायचा. दोरा घातल्यानंतर गाठ मारून घ्यायची. गाठ सेक्युअर करून घ्यायची मागून सुट्टा कामाने अशी. ते धाग्यालाच एक गाठ मारून घ्यायची म्हणजे सुटणार नाही आणि धागा कट करून घ्यायचा. त्यानंतर हीच लाईन सेम या साईडने करायची. सेम पद्धत. गाठ मारताना बघा इथे थोडासा धागा असा मागे ठेवा आणि अशीच गाठ मारून घ्या, कारण 2 पाईप क्लिनरच्या मधून तुमची गाठ बसणार नाही आणि गाठ ही मागे ठेवा शक्यतो. एकदम सोप्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न करते. गाठ मागे ठेवायची कधीही. गाठ मारून झाल्यावर एक्स्ट्राचा धागा कट करा, कारण जर तुम्ही धाग्याला जरी मागून गाठ मारली आणि खेचून घेतलात ना तरी तो धागा सुटून येतो ना, त्यामुळे. आणि मी पुन्हा इथे सिक्युअर करून एक गाठ मारून घेणार आणि त्यानंतरच मी मणी टाकणार. हार सुटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि जसे इथे मणी घातलेत ना तसेच मी इथे घालणार. इथे मी मणी घालून घेतले. आता ह्याच्या बरोबर या साईडला इथे सिक्युअर करून घेणार हे मणी, हे बघा. आणि इथे मी गाठ मारून घे. दोन गाठी नीट मारून घ्यायच्या घट्ट अशा. हे बघा हे सिक्युअर झालेले आहेत. पाठून एक गाठ मारून घेते आणि फिक्स करून टाकते. गाठ मारून झाल्यानंतर कट करून टाकायचा धागा. धागे शक्यतो कट करत राहावा, कंटिन्यू करू नका. तर हे बघा इथे मी आता 2 फुलं जोडून घेतली आहेत अशा प्रकारे. आणि सेम याच पद्धतीने अजून एक फूल जोडून घेईल. म्हणजे ह्या साईडने मी 3 फुलं लावणार आणि ह्या साईडने मी 3 फुलं लावणार. तर सेम याच पद्धतीने मी फुलं लावून घेणार आहे. त्यामुळे मी पहिला फुलं जोडून घेते आणि त्यानंतर दुर्वा कशा चिकटवायच्या ते मी तुम्हाला दाखवते. चला, तर इथे माझा हार मी रेडी करून घेतलेला आहे. जसे इथे मणी लावलेत तसेच या साईडने पण मी मणी लावून घेतलेले आहेत इथे बघा. आणि इथे ना मी थोडंसं ग्ल्यू गनने स्टिक करून घेतलंय. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की इथून आपण खालून धागा घेतलेला, त्यामुळे मी इथून ग्ल्यू गनने स्टिक करून घेतलंय. आणि खालून का धागा घेतला त्याचं कारण पण मी सांगितलं. फूल जास्तीत जास्त सिक्युअर राहायला पाहिजे खालचं, त्यामुळे मी खालून धागा घेतलेला. तुम्हाला जर हवं असेल तर इथून जसं आपण स्टार्ट केलं ना ह्या पाकळ्यांपासून, तसं तुम्ही या पाकळ्यांपासून पण स्टार्ट करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आणि आता मला दुर्वा चिकटवून घ्यायची आहे. तर दुर्वा चिकटवण्यासाठी आता इथे मी ह्या मण्यांच्या मध्यावर अशा दुर्वा चिकटवून घेणार आहे. तर इथे मी दुर्वांना पाठून ग्ल्यू लावेन आणि त्यानंतर दुर्वा चिकटवून घेईन मण्यांच्या मध्यावर.
तर इथे दुर्वांचा जो मागचा पीळ आहे त्याला मी इथे ग्लू लावून घेईन असा. ग्लू लावून झाल्यावर यांच्या मधोमध असा मी इथे यांच्या मधोमध अशा मी इथे दुर्वा स्टिक करून घेणार. हे बघा. अशाच प्रकारे इथे मी स्टिक करून घेईन. अशाच प्रकारे मी इथे पण अशाच स्टिक करून घेईन. हे बघा बरोबर ह्यांच्या मधोमध आणि इथे मधोमध. तर मी स्टिक करून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. अशा प्रकारे इथे आपला जास्वंदी आणि दुर्वांच्या फुलांचा सुंदर असा हार तयार झालेला आहे. आता ह्या फुलाच्या खाली जर तुम्हाला 2 कळ्या लावायच्या असतील लटकन म्हणून तर त्या तुम्ही लावू शकता. त्या कशा लावतात हे जर तुम्हाला बघायचं असेल नक्की मला कमेंट करून सांगा. आता मी ह्या हाराला त्या 2 कळ्या लावणार नाहीये. समजा तुम्हाला बघायचंच असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी एखाद्या फुलाला नक्कीच त्या 2 कळ्या लावून दाखवेन. ओके. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच आर्टचे म्हणजे काही ना काही क्राफ्ट्स अँड आर्टचे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असते. आणि असंच तुम्हाला काही ना काही कला घर बसल्या शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय.